शरद पवारांसारखा बलाढ्य सह्याद्रीची उंची असलेला नेता, अजित पवारांसारखा अत्यंत कर्तबगार नेतृत्व आणि या दोन पक्षांना एकत्र यायला भाजपचे नेते लागतात काय? त्याचा अर्थच कळत नाही काय म्हणजे. त्यांनी भाजपच्या नेत्यांना विचारलं का? बरं. त्यांनाच प्रश्न विचारायला पाहिजे. भाजपच्या नेत्यांना त्यांना विचारलं का? मग भाजपचे नेते त्यांना काय म्हणाले? खरं म्हटलं तर कसं आहे की या बाबतीमधली कुठली चर्चा सध्या तर आमच्याकडं नाही. पवारसाहेबांनी सरळ सांगितलेलं आहे, पक्ष बांधायला आता सुरुवात करा. आपल्याला पक्ष स्वतःच्या ताकदीवर उभा करायचा आहे, त्या पद्धतीने काम करायला सुरुवात करायची. काय होतं, ह्या चर्चा रोज कुठलं तरी चालत असतात. काही लोक, काही पक्ष जाणीवपूर्वक हे का करतात की लोकांमध्ये आणि कार्यकर्त्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण व्हावी. संभ्रमावस्था साहजिकच वाटतं लोकांना, कार्यकर्त्यांना. 5-10 वर्ष आपण सत्तेबाहेर आहोत, आपल्याला सत्तेत गेलं पाहिजे, काही लोकांची मानसिकता असते ना. परंतु ती असताना सुद्धा विषमता एका बाजूला दाखवण्याचा प्रयत्न केला जर आपण की हे सत्तेत जाऊन तरी काय आपल्याला मिळतं आहे, सत्तेत गेल्यानंतर ह्या अशी परिस्थिती आहे, त्यांचं तरी सत्तेत जाऊन कुठे कामं होत आहेत, अशा प्रकारचं चर्चा ही आता आम्ही पण सुरू केली पाहिजे. तर आमचं आता पहिलं ठरलेला काही विषय बाकीचा ठेवायचा नाही. पार्टी आणि संघटना मजबूत करून आपण स्वतःच्या ताकदीवर उभं राहायचं असा आम्ही निर्णय घेतोय.